दुपार मंडळी, शुभ दुपार. आज डायरेक्ट तुम्हाला जेवताना तुमच्याशी संपर्क साधतोय. इकडे समीक्षाने काय आणल्यास? रावस मासा काहीतरी खाऊया, कारण परत 2 दिवस पुढचे उपवास आहेत. आज रावस मासा खाऊया, मस्त की चपात्या पण बनवणार इकडे. आणि हे दोघं पण शाळेत ना आलेत ना रे, चंगू मंगू. तर चला या जेवायला. चला मंडळी, आता झोपूया आणि उद्या भेटूया डायरेक्ट, कारण आज जरा काम होतं त्याच्यामुळे काय जास्त शूट नाही केलं मी. जरा ऑफिसचं काम होतं भरपूर, त्या कामातच सगळा वेळ निघून गेला. आणि आता उद्या सकाळी लवकर भेटूया. उद्या सकाळी भेटूया. कालच्या व्हिडिओत आता डायरेक्ट कंटिन्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये भेटतोय. आता डायरेक्ट दूध वाटून आलो आहे. सकाळचं तुम्हाला वातावरण नाही दाखवता आलं, कारण थोडासा पाऊस पण होता. पटापट दूध वाटून घरी यायचं होतं. आणि इकडे बघा तनुदक्षचं नोट कंप्लीट मिशन चाललं आहे. आणि चला या नाश्त्याला मस्त आहे की, तेव्हा नाश्त्याला आपल्याकडे हे काय वालाची भाजी मस्त आहे की. तर चला या नाश्ता करूया छान मस्त आहे. चला या. परत आज पावसाची आहे ती पण बॅटिंग चालू आहे पण छान. उद्या एकादशी आहे ना, पाऊस पडेल. कॅमेरा पाऊस पडतो. धबधबा मंडळी, तुमच्याकडे आहे का पाऊस? मंडळी, समीक्षा इथे बघा आता गवती चहा कट करून ठेवते. गावावरनं जो गवती चहा आणला होता ना, तो आता इथे कट करते आणि मस्तपैकी असा पिशवीत भरून ठेवायचा फ्रीजमध्ये. आपल्याला लागेल तसा यूज करायचा. बाहेर ठेवला तर तो पार हे होऊन जातो, सुकून जातो, खराब होऊन जातो. आपला फ्रीजमध्ये ठेवला ती मस्त छान आपला वापरायला बरा. सोबत आपला टी व्ही पण चालू आहे. दक्ष मात्र इकडे मिशन नोट्स कंप्लीट. होमवर्क. अच्छा, होमवर्क करतोय का? नोट्स झाल्या का मंडळी? आता सध्या आमच्यासमोर एकच प्रश्न आहे. समीक्षा रिक्षा तर शिकली, तिचं रिक्षाचं लायसन आलं, पण आता ती रिक्षा चालवण्यासाठी बघत होती. पण आता मला पण रिक्षाच्या बाबतीत काय माहीत नाही, त्याला काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात. तर तिला रिक्षा चालवायची होती सध्या, म्हणजे प्रॅक्टिस पण व्हावी. तिला आहे, चालवता येते, पण आता तिला कोणतरी सांगितलं की रिक्षा चालवायला पण बॅच लागतो तो रिक्षाचा. आणि नवीन रिक्षा काढायची असेल तर परमिट लागतं. आता ते दोन्ही काढण्यासाठी डॉक्युमेंट्स पण लागतात. आता तिचं मेन रहिवाशी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट हेच ह्याच्यासाठीच रखडलेलं आहे. पण आता ती दुसऱ्याची समजा शिफ्टवर जरी रिक्षा चालवायचं जर ठरवलं, आम्ही विचारतोय काही रिक्षावाल्यांना, विचारलं देखील आमच्या इथल्या. पण सगळ्यांच्या रिक्षा ऑलरेडी शिफ्टवर दिलेल्या आहेत. आपल्यापैकी इथे जवळ राहणार कोण असेल, बघत असेल व्हिडिओ, तर सांगा काय रिक्षाचं वगैरे असेल तर सांगा. तिला चालवायची खूप इच्छा आहे ना समीक्षा? चालवायची खूप इच्छा आहे ना रिक्षा? तिला रिक्षा चालवायची, लायसन काढून आता महिना झाला. आता बघूया आता काय करणार, त्याला पर्याय नाही. नवीन रिक्षा काय लगेच निघत नाही मंडळी, कारण आपण म्हणतो डॉक्युमेंट जरी निघाले तरी सगळ्याच्या मागचं जे कारण असतं, मूळ कारण असतं ते पैशाचं. पैसा पण देखील लागतो ना एवढं हे करायला. बघू. आणि सध्या कसं माहिती, तिने चालवली व्यवस्थित, त्याला अजून रस्त्यांची सवय व्हायला पाहिजे. कारण ॲक्टिवा चालवणं वेगळं, रिक्षाचं प्रत्येक गाडी चालवणं वेगळं असतं. आपल्याला तर काही गाडीच येत नाही, त्यामुळे काही टेन्शन नाही. बघा बोलतो मी सायकलच नाही चालवली तर नाही चालवलं ना, त्यात काय नाही चालवली. असो, सांगा कोणी काय असेल तर डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात, किंवा कुठे असं काय डॉक्युमेंट्स वगैरे काढून देत असेल तर नक्की सांगा, सुचवा कमेंटमध्ये. मंडळी, बाहेर बसलो मस्त, अशी छान हवा सुटली. पाऊस नाही आता, मगाशी होता पाऊस, पण आता पाऊस नाही. मला वाटतं पडेल रात्री वगैरे. असा घमासान असा पाऊस नाही पडला इकडे अजून, म्हणजे आम्ही आल्यापासून तरी नाही पडला आहे. आणि बसलो आता छान. उद्या उपवास आहे आपला माहिती बहुतेक जणांचा असतो. आषाढी एकादशी आहे. मस्तपैकी आता आपले मुख्यमंत्री आणि आलेले भाविक पूजा करतील उद्या. नंतर दर्शन होईल सगळ्यांना चालू. खरंच एकदा तरी जायला हवं. म्हणजे अशा आहे, आम्ही पंढरपूरला गेलो आहे, पण ह्या दिवशी आषाढीच्या दिवशी जायला पाहिजे.
असं वाटतं, मन करतं. बघू एकदा तरी का होईना पण नक्की जाण्याचा प्रयत्न तर करणारच आहे आणि जायचंच आहे. बसलोय मंडळी, काय नाही तुमच्याशी आता असंच गप्पा मारणार. बाहेर कुठे जायचं झालं तर बोलणार, मग जाणार आणि दाखवणार जर काय दाखवता आलं तर. पण तू तर तरी असेच आपले घरातले व्हिडिओ होतील नेहमीचेच. तर चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणलं टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.